नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सॅजिटेरियस म्हणजेच धनु राशी. एप्रिल महिना हा धनु राशींच्या व्यक्तींसाठी संबंधांची म्हणजे रिलेशनशिप्सची जाणीव आणि जीवनातील आनंदाचा पुनर्विचार घडवणारा महिना आहे. हा काळ फक्त कृतीचा नाही तर अंतर्मनातील प्रेरणा समजून घेण्याचा महिना आहे. या काळात तुमच्या विचारांमध्ये उत्साह आणि ऊर्जा प्रचंड प्रमाणात असेल. तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील. स्वतःची कला, स्वतःचं ज्ञान आणि स्वतःचे विचार मांडण्याची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होईल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये, रिलेशनशिप्समध्ये प्रचंड अट्रॅक्शन वाढेल. पण यामध्ये उतावळेपणा टाळणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही कार्य असतील, जे काही विषय असतील, त्यामध्ये तुम्हाला सक्रिय सहभाग या महिन्यात घ्यावा लागेल. हा महिना तुम्हाला तुमचा आनंद शोधायला प्रवृत्त करेल. मात्र अवास्तव अपेक्षा जर तुम्ही ठेवलीत ना, तर मात्र निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं ना, तर अत्यंत पॉझिटिव्ह संकेत इथे दिसत आहेत. जे लोक विवाहासाठी थांबलेत, विवाह योग्य आहेत, त्यांना अतिशय चांगल्या प्रस्तावांची शक्यता इथे दिसून येते. तुमच्या पार्टनरशिप्समध्ये म्हणजे व्यावसायिक भागीदारीतही वाढ होऊ शकते, एक्सपान्शन होऊ शकतं. परंतु प्रामाणिक संवाद आणि परस्परांविषयी आदर हे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या घरामध्ये म्हणजे घरगुती वातावरण बघितलं ना, तर इथे स्टॅबिलिटीची टेस्ट घेतली जाणार आहे. तुमच्या स्थैर्याची परीक्षा आहे. तुम्ही असं ऑब्झर्व्ह कराल की घरातील काही घरगुती जबाबदाऱ्यांचा भार तुमच्यावर अचानकपणे वाढलाय. यामुळे कधी कधी तुम्हाला एकटेपणा आणि भावनिक भार सुद्धा जाणवू शकतो. म्हणजे इमोशन्सचं प्रेशर तुमच्यावर जाणवेल. घरातलं संतुलन राखून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जर सोशल मीडिया, लेखन किंवा ट्रॅव्हलिंग अशा क्षेत्रात कार्यरत असाल, तर इथे तुम्हाला काही नवीन नवीन प्रयोग करावेसे वाटतील. त्यामुळे तुमच्या कामात थोडीशी अस्थिरता येईल, परंतु त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हा महिना जसजसा पुढे सरकत जाईल ना, तसतसं महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की तुमच्या रिलेशन्समध्ये, तुमच्या संबंधांमध्ये आकर्षकता वाढत चालली आहे आणि तुमच्या कम्युनिकेशनमध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. संवाद सुधारल्यामुळे आपोआपच रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होत जातं, मजबूत बनतं. एकूणच एप्रिल महिना हा धनु राशीसाठी आनंद आणि जबाबदारी यांचा संगम असणारा असेल. हा महिना तुम्हाला सर्जनशीलतेकडे नेईल आणि भावनिक स्थैर्य शिकवेल. मन स्थिर ठेवलं तरच खरी प्रगती होते, असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच कर्माचा धडा तुमच्यासाठी असा आहे की आनंद शोधताना कर्तव्य मात्र विसरू नका. आपल्या संबंधांमध्ये, आपल्या रिलेशन्समध्ये प्रामाणिक राहा. सजगतेने वागलात ना, तर हा काळ तुमच्या जीवनात सर्जनशील ऊर्जा, स्थैर्य आणि आत्मजागरूकता घेऊन येणारा महिना आहे. श्री स्वामी समर्थ.